आता बारबरिक म्हणजेच खाटूश्याम यांची कहाणी जवळपास बऱ्याच जणांना माहीतच असेल आणि तिकडेच आज आम्हाला जायचं होतं. इकडे सायंकाळची चहा घेतली, त्यानंतर आम्ही आलो होतो स्टेशनवरती आणि स्टेशनपासून खाटूश्याम यांचं मंदिर अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. पण ट्रेन एवढी स्टॉप घेत आली ना, जिथे आम्हाला अर्ध्या तासाचा 1 तास लागला आणि एक्झॅक्ट काचीगुडा रेल्वे स्टेशन समोर खाटूश्याम मंदिर आहे. आता कुठे तर हैदराबादमध्ये. आल्यानंतर आधी तर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, त्यानंतर इकडे लाईनमध्ये आलो. काही फेस्टिवल किंवा महाशिवरात्री असेल ना, तेव्हा इकडे खूप जास्त गर्दी असते. आज तर तसं काहीच नव्हतं, तरीसुद्धा एवढी गर्दी होती. एक एक करून आम्ही सगळ्या देवांचं दर्शन घेतलं. आता शक्यतो इकडे मंदिरांमध्ये मोबाईल अलाउड नसतो, पण या मंदिरामध्ये होता, त्यामुळे आम्ही तर मस्त दर्शन घेतलं. पण आमच्यासोबत तुम्हाला सुद्धा मी खाटूश्याम यांचं एकदम जवळून दर्शन दाखवते, तुम्ही बघू शकता. इकडे एवढी गर्दी होती आणि प्रत्येकाच्या हातावर ते 1-1 रुपया असं देत होते. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि खरंच खाटूश्याम म्हणजेच बारबरिक यांची कहाणी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. ज्यांनी विष्णूच्या एका शब्दावर त्यांचं मस्तक धडावेगळं करून विष्णूच्या पायावर ठेवलं होतं. आणि इकडे आम्ही महालक्ष्मी आणि विष्णू यांचं दर्शन घेतलं, त्यानंतर राधाकृष्णाचं दर्शन घेतलं. खाली येऊन इकडे आम्ही हनुमानजींच्या मंदिरामध्ये आलो होतो, जिथे ना गेल्यानंतर आपण गेलो की लगेच ते आरती सुरू करतात, म्हणजे प्रत्येकाला आरतीचा मान मिळतो. त्यानंतर मनूच्या आवडीचं काम केलं आणि खरंच खूप मोठं हे मंदिर आहे, जिथे एक सोबत सगळ्या देवांचं दर्शन करता आलं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो, इकडे काही प्रसाद घेतला आणि मनूसाठी घेतलं होतं हे मोरपीस, जे घेऊन ती खूप जास्त खुश झाली. जाताना तर आम्ही ट्रेनने गेलो होतो, पण येताना इकडे ॲटोने यावं लागलं. चला आजच्यासाठी एवढंच. लाईक अँड सबस्क्राईब.